काय सांगाल झाडी बोलीवाले भाऊ तुम्ही पाहिले असाल यायले कसे कुठे आता मी या आमगाव तालुक्यामध्ये आणि आमगाव तालुक्यातून हे जे रस्ता आहे तिगाव पासून जांभूळ टोला ह्या रस्त्याने जाणारा रस्ता आहे आणि मुख्य रस्ता आहे. पण हा रस्ता अतिशय जर्जर आणि जीर्ण अवस्थेत आहे आणि ह्या रस्त्याच्या पायी शाळेच्या मुलांना त्रास पण होतो. तर आम्ही एखाद्याला विचारू का या रस्त्यामुळे काय त्रास होतो. काय सांगशील या रस्त्याबद्दल? ती रस्ता चांगल्याशी बनवल्या पाहिजे. ती आम्हाला जायला अडचण होते. काय सांगशील भाऊ? इस रास्ते पे गाड़ियाँ चलती है गाड्या चलती है ट्रक नहीं चलते. चलते है काय सांगशील आता रस्त्याबद्दल? रास्ता तो बहुत बेकार है. काय सांगशील रस्त्याबद्दल? बहुत खराब आहे. बनल्या पाहिजे पुरी प्लेन हायवे सारखी. हायवे सारखी बनली पाहिजे. का लागतं तुला? जावा येवाला अडचण येते. ते पडले आता हा भाऊ भेटला गाडीवाला हा म्हणते आयसील कटली कशी कटली तोही विचार. हो मोठे मोठे गड्ड्यात बघा रोडाना जेव्हा तर बहुत दिक्कत जाते. त्या दिवशी एक माणूस पडून गेला आपल्या समोर. रोड बनवला पाहिजे जल्दी से जल्दी. रोड काढून म्हणून राहिला, का लागतं? त्यांना आता का लागते ते सांगतील आता गावाले हे भाऊ सांगतील. काय सांगाल झाडी बोलीवाले भाऊ तुम्ही पाहिले असाल यायले व्हिडिओ मध्ये रोडाबद्दल काय सांगाल? तुमच्याच गावाजवळच्या रोडवर म्हणतात बात कशी आहे म्हणजे मला कमेंट आला होता काय जांभूळटोला तिगावच्या विचारली रस्ता दाखवा म्हणून. तरी हे रस्ता मी ना पहिले बी दाखवलो ना. हे रस्ता म्हणजे मेन आमगावला जोडण्यावाला रस्ता आहे ना. इथनं येणं जाणं मजबुरी म्हणजे आम्हाला करावंच लागते. आपली ऐशी तैसी करून तरी करावं लागते इथनं येणं जाणं. ह्याची पुरी रोडची पुरी ऐशी तैसी झाली आहे. तर हे रोड बनवल्या पाहिजे बहुत जल्दी. कारण हे रोड बनली तर कम से कम 7 साल झाले. तर 7 साल म्हणजे 5 साल देखभाल दुरुस्ती राहते. पण आता 2 साल ज्यादा झाले. तर पुरी रोडची मायदशा होऊन गेली आहे. ते रोड बनल्या पाहिजे असंच म्हणजे आपल्याला याचे नेता पदाधिकारी यायले म्हणणं आहे. बाकी आम्हाला कोणा सांगणार